Hey guys, welcome back to my 3S Kitchen channel and this is Aditi. This is my mama's channel. Guys, आज आपण ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला विथ नान घरी बनवणार आहोत विदाउट ओव्हन. आपण ताव्यावर बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मैदा, 1 छोटा चम्मच साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 छोटा चम्मच खाण्याचा सोडा, 1 पडी तेल, 1 वाटी ताजे फ्रेश दही. सर्व साहित्य पिठात एक जीव करून घ्या, म्हणजेच मिक्स करून घ्या. बघा गाइज, आता आपण यात दही टाकली आहे, तर सर्वात आधी तुम्ही सर्व पीठ दहीमध्ये चांगलं मिक्स करा आणि त्यानंतर लागलं तेव्हाच पाणी ॲड करा. छान प्रकारे मिक्स करून आपण मैद्याचा एक डो रेडी करून घेऊ. गाइज, नान म्हटलं की आपल्या डोक्यात तंदूर नान येतं आणि घरी तंदूर नसल्यामुळे आपण नान बनवायला स्किप करतो. पण आपण आज विदाउट ओव्हन आपण ताव्यावर नान बनवणार आहोत, अगदी इझिली. गाइज, नानचे खूप प्रकार असतात. त्यात बटर नान, गार्लिक नान, चीज चिली गार्लिक नान हे खूप फेमस असतात. हे बघा गाइज, आता आपल्या इथं मैद्याचा डो रेडी करून झाला आहे. अगदी छान असा मऊ तुम्ही डो रेडी करून घ्या. त्यावर आपण 1 चमचा ऑइल लावलं आहे. 1 ते 2 तासासाठी झाकून ठेवलं आहे. हे बघा गाइज, आता 1 ते 2 तास झाले आहे आणि त्यानंतरनं आपला डो तुम्ही बघू शकतात खूप असा मऊ झाला आहे. तुम्ही असं 2-3 वेळेस त्याला टॅप करा आणि तुम्हाला समजेल की हा किती छान असा रबरासारखा मऊ झाला आहे, ज्याचे तुम्ही नान खूपच मऊ बनवू शकतात. आणि गाइज, 1 ते 2 तास डो रेस्ट करण्यासाठी ठेवल्यानंतरनं तुम्ही बघू शकतात आपला डो हा पहिल्यापेक्षा थोडासा तुम्हाला फुललेला दिसेल. आता आपण इथं इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगरचा यूज करून याचे छोटे छोटे बॉल्स रेडी करून घेऊ. नान स्पेशली हा सर्कल शेपमध्ये असतो किंवा ओव्हल शेपमध्ये असतो. तुम्हाला ज्या शेपचं पाहिजे तुम्ही त्या शेपमध्ये बनवा. मोस्टली आपण नान रेस्टॉरंटमध्ये सर्कल शेपमध्ये बघतो. तुम्ही इथं मैद्याचं पीठ पण घेऊ शकतात किंवा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. गाइज, आपण एवढ्या डोचे 8 ते 10 बॉल्स रेडी करू शकतो. आता गाइज, पोळीच्या शेपमध्ये हलक्या हाताने आपण याला लाटून घेऊ. फक्त आपण याला जास्त बारीक नाही करणार, याला थोडं थिकच ठेवायचं. या पद्धतीने आपली मैद्याची पोळी रेडी झाली आहे. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रेड करून घेऊ. आता पुन्हा एकदा आपण हलक्या हाताने लाटून घेऊ. गाइज, तुम्ही इथं कलोंजी म्हणजेच काळं तीळ हे पण यूज करू शकतात, पण आमच्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही स्किप केलं आहे. आता असं एका ब्रशच्या साह्याने आपण यावर तेल लावून घेऊ. आता गाइज, आपण एका डिशवर ज्या साईडला कोथिंबीर स्प्रेड केली आहे ती साईड त्या डिशवर पालती करू. आता दुसऱ्या साईडला चांगल्या प्रकारे पाणी लावून घेऊ. पाणी लावण्याचा उद्देश एवढाच की नान ताव्याला चांगल्या प्रकारे चिपकून राहील, जेणेकरून ती निघणार नाही. हे बघा, या पद्धतीने तुम्ही तुमच्या दोघा हाताच्या मदतीने नान ताव्यावर टाकून घ्या. आता 5-10 सेकंद झाल्यानंतर आपण एका पकडच्या साह्याने नानला ह्या प्रकारे उलटं करून त्याला भाजून घेऊ. हे बघा गाइज, आपण चांगलं पाणी लावल्यामुळे आपली नान इथं उलटं केल्यावर सुद्धा ती निघत नाही आहे, चांगल्या प्रकारे चिपकून राहिली आहे. त्यामुळे आपली नान छान प्रकारे शेकली पण जाते. असं 2-3 वेळेस मागं पुढं करून खालीवर करून तुम्ही नान चांगल्या प्रकारे शेकून घ्या. जळायला नको याची पण काळजी घ्या. हे बघा गाइज, आता तुम्ही पाहू शकता हा आपला नान थोडासा फुललेला आहे, म्हणजेच हा छान प्रकारे भाजला जातोय किंवा शेकला जातोय. आता इथं आपण 1 चमचा बटर ॲड केलं आहे. तुम्ही कोणतं पण बटर, तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही ऑइल पण ह्यावर लावू शकतात. अशा प्रकारे छानपैकी तेल लावून घ्या किंवा बटर लावून घ्या. नानमध्ये सर्वात जास्त आपण बघतो ते म्हणजे ऑइल. गाइज, जर तुम्ही नान जास्त बारीक करून घेतला तर तो कडक लागेल, पण जर तुम्ही त्याची लेअर थिक ठेवली तर तो थोडासा नरम होईल. अशाच प्रकारे आपण दुसरा नान पण रेडी करून घेऊ. गाइज, किड स्पेशल रेसिपी पनीर मसाला, त्यातल्या त्यात पनीर मसाला विथ नान माझी सर्वात जास्त फेवरेट आहे. त्याहून मला गरमागरम नानसोबत खाण्यासाठी खूप आवडतं. आमच्या घरात नान सर्वांचीच फेवरेट आहे. फक्त पनीरच्या भाजीसोबत नाही तर काजूची भाजी, दाल तडका ह्यावर सुद्धा आम्ही नान खूप आवडीने खातो. आता गाइज, तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी विदाउट ओव्हन किंवा तंदूर या पद्धतीने नान इझिली घरी बनवू शकता. त्याचबरोबर गाजर आणि मिरचीचं लोणचं विथ नागलीचा पापड तुम्ही यासोबत ट्राय करू शकता.
हो, आणि गाजर आणि मिरचीच्या लोणच्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या मम्मीने चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही पाहू शकता. आपला गरमागरम तंदुरी नान विथ पनीर मसाल्याची भाजी रेडी आहे. एन्जॉय करा गाईज. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि नक्की कळवा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवा. हो, आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब 3S किचन चॅनल. असेच नवीन नवीन रेसिपी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. झणझणीत ही आपली पनीर मसाल्याची भाजी रेडी आहे. नक्की ट्राय करा गाईज. अगदी बघून तोंडाला पाणीच सुटते. बाय.